2013 मध्ये भाजप नगरसेवकानेच एका मार्गाला टिपू सुलतानच्या नावाचा प्रस्ताव दिला होता। तत्कालीन समितीमध्ये रितू तावडेही होत्या। हर्षवर्धन सपकाळांचा ट्विट करत भाजपवर निशाणा। मुंबई महापालिकेमध्ये त्यावेळी भाजपची ताकद नव्हती। अंधेरीमधल्या रस्त्याला टिपू सुलतानचं नाव देण्याच्या काँग्रेसच्या आरोपानंतर भाजपच्या गोपाळ शेट्टींचं स्पष्टीकरण। आज काँग्रेसची 4 वाजता बैठक। भाजप नेत्यांना अटक करा नाहीतर मोठं आंदोलन करणार। काँग्रेस भवनातील राड्या प्रकरणी काँग्रेस शहराध्यक्ष अरविंद शिंदेंचा इशारा। हर्षवर्धन सपकाळांना महाराष्ट्रामध्ये राहण्याचा अधिकार नाही। सपकाळांनी राजीनामा द्यावा। टिपू सुलतान प्रकरणावरून चंद्रशेखर बावनकुळेंची टीका। सपकाळांच्या वक्तव्यानंतर पुण्यामध्ये काँग्रेस भवनाच्या समोर मोठा तणाव। भाजप आणि काँग्रेस कार्यकर्ते आमने सामने। दोन्ही कार्यकर्त्यांची एकमेकांवर दगडफेक। पोलिसांकडून गुन्हा दाखल। अजित पवारांच्या जाण्यानं आपण पोरके झालो। तुम्ही दादांचं स्वप्न साकार कराल याची खात्री। विजयी उमेदवारांच्या समोर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडून भावना व्यक्त। राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची आज साप्ताहिक बैठक। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीमध्ये देवगिरी बंगल्यावर संध्याकाळी 6 वाजता बैठकीचं आयोजन। मंत्री चिरवाळांच्या कार्यालयामधील लाचखोरी प्रकरणी चर्चा होण्याची शक्यता। मुंबई मनपातील विरोधी पक्षनेतेपदी किशोरी पेडणेकरांच्या नावाची आज अधिकृत घोषणा। तर भाजपच्या गणेश खणकरांचं सभागृह नेतेपदी नाव जाहीर होणार। समित्यांमधील सदस्यांची घोषणा केली जाणार। गुजरातमधील जिग्सा शहा यांच्याकडून अलिबागमध्ये जमीन खरेदी। मी आणखी बोललो तर विधानसभा अध्यक्षांना राजीनामा द्यावा लागेल। राऊतांचा नार्वेकरांना इशारा। माझा प्रकरणाशी संबंध नाही। राजकीय भांडवल करण्याची संजय राऊतांची जुनी सवय। स्वतः पत्राचाळ घोटाळ्यामध्ये जेलमध्ये जाऊन आल्याचं राऊत विसरलेत का? आरोपांवर राहुल नार्वेकरांचं उत्तर। सातारा जिल्हा परिषदेमध्ये सत्ता स्थापनेवरून सस्पेन्स कायम। अध्यक्ष भाजपचाच होणार जयकुमार गोरेंचा दावा। तर शिवसेना राष्ट्रवादी एकत्र असून आम्हाला प्लॅन बी ची गरज नाही। शंभूराज देसाईंची ठाम भूमिका। पंकजा मुंडेंच्या कार्यकर्त्यांकडून मला जीव मारण्याची धमकी। पंकजा मुंडेंवर व्हिडिओ करू नका असं सांगितलं करुणा मुंडेंचा आरोप। T20 सामन्यामध्ये भारताचा पाकिस्तानवर दणदणीत विजय। 61 धावांनी भारताचा विजय। शानदार अर्धशतक करणारा ईशान किशन ठरला सामनावीर। पाकिस्तान अवघ्या 114 धावांवर गारद।